आणि आता बातमी आहे साताऱ्यातून। साताऱ्याच्या फलटण तालुक्यातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे। अखेर पीएसआय गोपाल बदनेला अटक करण्यात आली आहे। महिला डॉक्टरने हातावर सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली होती आणि यावेळी महिला डॉक्टरच्या हातावर जी दोन नावे होती त्यामध्ये पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर या दोघांची नावे समोर आली होती। यामधील प्रशांत बनकर हे शुक्रवारी रात्रीच पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले होते आणि त्यानंतर कालपासून बदनेचा पंढरपूर पासून पुण्यापर्यंत शोध सातारा पोलीस घेत होते, पण तो स्वतःहून फलटण पोलीस ठाण्यामध्ये हजर झाला। यामध्ये हा जो गुन्हा आहे त्याच्यामध्ये पीएसआय गोपाळ बदने हा काल रात्री फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला स्वतःहून हजर झाल्याने त्याला या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे आणि आता आज माननीय न्यायालयासमोर त्याला पुढील पीसीआर करता हजर करण्यात येईल। आज रविवार असल्यामुळे सुट्टीचं जे न्यायालय असतं फलटण मधलं तिथे हजर करण्यात येईल। त्याच्यामध्ये न्यायालयाची सोयीनुसार दुपारपर्यंत आम्ही करू। गोपाल बदनेला अटक कशी झाली आपण पाहतोय। रात्री फलटण ग्रामीण पोलिसांसमोर तो स्वतःहून हजर झालाय। त्यानंतर गोपाल बदनेला शहर पोलिसांकडे सोपवण्यात आलं। फलटण शहर पोलीस ठाण्यामध्ये बदनेची 1 तास चौकशी झाली। चौकशीनंतर फलटण उपजिल्हा रुग्णालयात त्याची वैद्यकीय तपासणी झाली। पोलिसांच्या व्हॅनमध्ये बसल्यावर माध्यमांसमोर त्याने हात जोडले। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।